ठाणे येथील राजस्थान समाजाच्या वतीने 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत वेदांत खुल्या रंगमंचावरती राजस्थान महोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे। राजपुतांना संस्थानांचे एकत्रीकरण होऊन 30 मार्च रोजी राजस्थान राज्याची स्थापना झाली आणि त्याच दिवशी राजस्थान दिवस साजरा केला जातो। यंदा हा दिवस हिंदू नववर्षाच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेसोबतच साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या सांस्कृतिक कार्यक्रमात राजस्थानमधील सुप्रसिद्ध लोकगायक आणि लोकनृत्य कलाकार आपली कला सादर करणार आहेत। राजस्थानी समाजातील महिला पारंपरिक वेशभूषेमध्ये घुमर नृत्य सादर करणार असून प्रेक्षकांसाठी हा विशेष आकर्षण ठरणार आहे। तसेच समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भामा शहांना राजस्थान गौरव व राजस्थान विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला समाजसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या भामा शहांचा राजस्थान गौरव राजस्थान विभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला दिया कुमारी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे। या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राजस्थान महोत्सव आयोजन समितीचे मुख्य संरक्षक राकेश मोदी, अरुण जोशी, विजय कुमार बसवतिया, चंद्रकुमार जाजोदिया, महेश जोशी, महावीर शर्मा, प्रदीप गोयनका, सुरेंद्र समाम, उदय परमार, अशोक पारेख, लक्ष्मीकांता मुंदडा, कर्पूरामावत, विमल हिरेन यांसह महिला कार्यकारिणी सदस्य मेहनत घेत आहेत। येत्या 30 मार्चला वेदांत खुला ग्राउंड वर्तक नगर इथे राजस्थान महोत्सव राजस्थान विकास मंच द्वारा आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजस्थान स्थापनाचा दिवस ठाणेकर गेल्या 4-5 वर्षापासून मनवत आहे आणि ह्याच्यामध्ये राजस्थानची लोककला, लोकनृत्य आणि विविध कार्यक्रम राजस्थानी समाजाचे कलाकार प्रस्तुत करणार आहेत आणि ह्याच्यामध्ये राजस्थानचे उपमुख्यमंत्री दिया कुमारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक, खासदार नरेश मस्केजी, संजयजी केलकर, निरंजनजी डावखरे, पूर्वेशजी सरनाईक व विविध क्षेत्रातील राजनीतिक आणि विविध क्षेत्रातील गणमान्य लोक या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही समाजातले वेगवेगळे उल्लेखनीय कार्य लोकांना पण आम्ही सन्मानित करणार आहे। महिलांचा विशेष सहभाग राहणार आमच्या कार्यक्रमामध्ये गेल्या 4 वर्षाचा इतिहास आहे की जेवढे पुरुष कार्यक्रमात हिस्सा देतात तेवढ्याच आमच्या लाडक्या बहिणी पण या कार्यक्रमात उपस्थित राहतात। मला वाटतं यंदा ते रेकॉर्ड तुटणार आहे। यंदाच्या कार्यक्रमामध्ये महिलांमध्ये जास्त उत्साह आहे तर पुरुषांपेक्षा महिला या कार्यक्रमात यंदा जास्त राहणार आहे। ठाणे गौरव आणि ठाणे पुरस्कार मिळणार आहे। आम्ही राजस्थान रत्न, ठाणे गौरव, ठाणे विभूषण असे वेगवेगळ्या क्षेत्रातले कार्य केलेल्या लोकांना पुरस्कार देणार आहे। तर आपल्या माध्यमातून मी ठाण्याच्या तमाम जनतेला आवाहन करतोय की 30 मार्चला वर्तक नगरच्या वेदांत ग्राउंड वरती राजस्थानचं कल्चर आणि पूर्ण राजस्थान साकार होणार आहे। त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी येऊन राजस्थानचा आनंद घ्यायचा असेल, राजस्थानच्या कलेचा, राजस्थानच्या जेवणाचा आणि राजस्थानच्या लोकनृत्याचा आनंद घ्यायचा असेल तर जास्त संख्येमध्ये हजर राहून या कार्यक्रमाची शोभा वाढावी ही विनंती।